राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी शरद पोंक्षे. आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आपल्या जे हिंदुत्ववादी विचारांची माझ्यासारखी माणसं आहेत त्या सगळ्यांना खूप आनंद झाला. 29 महानगरपालिकांमध्ये 25 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरची युती निवडून आली. खूप आनंदाची गोष्ट आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आणि या युतीनं इतका अभूतपूर्व असं यश संपादन केलं. 70-75 हजार कोटींचं अर्थसंकल्प असलेली जगातली सर्वात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका जी इतकी वर्ष ठाकरे यांच्या ताब्यात होती ती पहिल्यांदाच असं झालं की ती ठाकरेंच्याकडनं निसटली आणि पहिल्यांदा आता भाजप आणि शिंदे साहेबांच्या युतीचा महापौर त्याच्यावर बसेल. अर्थातच भाजपचा बसेल कारण सर्वात जास्त जागा आहेत, सर्वात मोठा पक्ष आहे तो. हा सगळा आनंद एकीकडे चालू असताना एक निकालामध्ये एका ठिकाणी माझी नजर खिळली, थांबली आणि मी अस्वस्थ झालो. तो निकाल याच महानगरपालिकेतला महाराष्ट्रामध्ये MIM जी मुस्लिम पक्ष उभा केला आहे हैदराबादच्या OACने. त्या OAC हैदराबादचा OAC त्यांनी तिथं पक्षाची स्थापना केली MIMची आणि त्या पक्षाचे महाराष्ट्रात 2026ला महानगरपालिकांमध्ये एकूण महाराष्ट्रात सगळीकडे मिळून 125 नगरसेवक निवडून आलेत. आणि ही भयानक मोठी धोक्याची घंटा आहे. इतिहासाचं वाचन करत असल्यामुळे मला 1906ला स्थापन झालेल्या मुस्लिम लीगची आठवण झाली. म्हणजे बघा ना तुम्ही, 5 वर्षांपूर्वी MIMचा आमदार काय नगरसेवक निवडून येणं म्हणजे मुश्किल होतं. आता एक साधा लॉजिकल प्रश्न, MIMच्या कट्टर मुस्लिम नगरसेवकांना निवडून देणार कोण? त्या नालायक OACचा जो धाकटा भाऊ आहे तो जाहीर सभेमध्ये म्हणाला होता ना, अरे हिंदू 15 मिनट के लिए पुलिस को हटाओ, तो 25 करोड़ है ना, हम दिखा देंगे तुमको, सिर्फ 15 मिनट के लिए पुलिस को हटाओ. आणि याचं ह्या OACने कधी याचा निषेधसुद्धा नोंदवलेला नाही आहे. त्याला कधी याच्यावर प्रश्न विचारला तो म्हणतो कोर्टात केस आहे, ते कोर्ट मी नाही बोलणार त्याच्यावर. आणि तोही अनेक वेळेला अशा अर्थाचं अनेक वेळेला बोलून गेलेला आहे. ह्यांचे नगरसेवक निवडून द्यायला निवडून कोण देणार? मतदार कोण असणार? हिंदू. तुम्ही निवडून द्याल, मी निवडून देईन, मी मत देईन देणार नाही ना. मग मत कोणी दिलं असणार? अर्थातच मुसलमानांनी. हां, काही हजार मतं पडावी लागतात. काही हजार मतं पडली की एक नगरसेवक निवडून येतो. 125 नगरसेवक जानेवारी 2026 महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये निवडून आले. अजून नगरपालिका वेगळ्या, जिल्हा परिषदा वेगळ्या, ग्रामपंचायती वेगळ्या, त्याच्यात जे कोण आले असतील निवडून ते वेगळेच. पण महानगरपालिकांमध्ये 125 ह्या मानसिकतेचे 15 मिनट के लिए पुलिस हटाओ, बहुसंख्य हिंदुओं को हम दिखा देंगे, ह्या मानसिकतेचे ह्या वैचारिक विचारसरणीवर उभ्या असलेल्या पक्षाचे महाराष्ट्रात 125 नगरसेवक निवडून येतात. इतिहास खूप काही शिकवत असतो, तुम्हाला आरसा दाखवत असतो. आपण जर इतिहासाकडे डोळेझाक केली तर इतिहासाची कायम पुनरावृत्ती होते. ते पुन्हा पुन्हा तोच इतिहास घडतो आणि तुम्हाला जागं करायचा तो प्रयत्न करत असतो. पण हिंदू जागाच होत नाही. आता 1906 मुस्लिम लीगची स्थापना. मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि तेव्हाचा जो काँग्रेस होता 1906चा काँग्रेस, त्या 1906च्या काँग्रेसला हिंदू पक्ष म्हटलं जायचं. बऱ्याच लोकांना माहिती नसेल कदाचित. हा हिंदूंचा पक्ष आहे आणि इथे मुसलमानांचं काही होणार नाही. देश स्वतंत्र झाला तर हिंदूंचं राज्य येणार आणि हिंदूंचं राज्य आम्हाला मान्य नाही. म्हणून मुस्लिम लीगची स्थापना 1906, 1916, 1926, 1936 आणि 1946. किती? 40 वर्ष. 40 वर्षात 1906 साली स्थापन झालेल्या मुस्लिम लीगला मुसलमानांचा पक्ष म्हणून समस्त मुसलमानांनी पाठिंबा दिला. त्याच्या आधी काँग्रेसकडं मुसलमान जात होते. आता स्वतःची पक्ष आल्याबरोबर सगळे काँग्रेसचे मुस्लिम लीगकडे वळले. का? कारण मुसलमानांचं भलं करणारा हा पक्ष आहे म्हणून. आणि त्यांनी भलं केलं.
40 वर्षात, फक्त पक्षस्थापनेनंतर 40 वर्षात एक अख्खा मुस्लिम राष्ट्र, भारत मातेचा एक अख्खा तुकडा, एक इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तान नावानं जगाच्या नकाशावर उभा राहायला जन्माला आला. इतिहासाची पुनरावृत्ती. काही 15-1 वर्ष, मला वाटतं 15-20 वर्ष झाली असतील MIMच्या स्थापनेला. हैदराबादमधला ओएसी, त्याचा खरं तर इथे काही संबंध नाही. तिथून तो इथे येतो, मग सतत इथे हळूहळू तो त्याची मानसिकता इथे मुसलमानांमध्ये रुजवतो. रुजवून मग एक संभाजीनगरला त्याचा खासदार येतो, मग एक आमदार येतो आणि 2026 एक साधारण 15-20 वर्षांमध्ये 125 नगरसेवक. 2026 5 वर्षांनी ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका येतील किंवा 29ला विधानसभेची निवडणूक येईल. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. 6 माझा अंदाज चुकत नसेल 6 इतके नगरसेवक म्हणजे किती आमदार निवडून येतील. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक मुस्लिम ताकद निर्माण होईल. हे सगळं स्लोजली चाललेलं असतं, अत्यंत आरामात चालू असतं. हिंदू झोपलेला आहे, त्यांना गॅरंटी आहे हिंदू झोपलेला आहे. मुसलमान धर्माच्या नावाखाली एकत्र येतात. त्यांच्यात पण असंख्य जाती आहेत, पण त्या सगळ्या जाती ते विसरतात. इस्लाम खतरे में आहे म्हटल्यावर जगातले मुसलमान त्यांच्यातल्या सगळ्या जाती विसरून इस्लामिक होऊन जातात. मुसलमान राहतात ते फक्त. 125 नगरसेवक, भविष्यातली धोक्याची घंटा. बघा तुम्ही, आपण जागे झालो नाही, या सगळ्यावर अटकाव केला नाही, शासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि यांना चुचकारत राहिलो. कित्येक, मी तर कोणाची नावं घेणार नाही, पण मला कित्येक असे आमदार माहिती आहेत, हिंदुत्ववादी पक्षाचे आमदार, जे त्यांच्या मुस्लिम वोट बँकेला जपण्यासाठी हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि मुसलमानांच्या चुचकारतात. कारण त्यांची एक मतपेटी आहे, त्याच्या जीवावर मी आमदार निवडून येणार आहे. अरे लाथ मारा धर्मासाठी. छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस अत्याचार सहन केला. मेला रे आमचा राजा, धर्म नाही बदलला. आम्ही साधं एक आमदार की नगरसेवकाच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी हे लांगोलं चालन करतोय. हा सगळा आनंद चालू असताना भाजपची सत्ता आली. पण या आनंदामध्ये एक भीषण सत्य जे मला दिसलं आहे भविष्यातलं, 2031ची नगरपालिकांच्या निवडणुका, 125 नगरसेवकांच्या 250-300 नगरसेवक यायला वेळ लागणार नाही, पण निवडून देणार फक्त मुसलमानच. ह्याचाच अर्थ मुस्लिम संख्या वाढत चालली आहे. असे असंख्य एरियाज आहेत, असे असंख्य विभाग आहेत जिथे कधीही बुरखा घातलेल्या बायका दिसत नव्हत्या. आमच्या गोराईमध्ये, चारकोपमध्ये कधी आम्ही मुस्लिम लोकच बघितली नाहीत. आत्ता गेले काही वर्ष अचानक सकाळी मॉर्निंग वॉकला मुसलमान दिसायला लागलेत, बुरखाधारी बायका दिसायला लागल्या. जागरूक होणं, बिल्डरांनी आपल्या इमारतीमध्ये, ब्रोकरनी इमारतीमध्ये जागा देणं, दुकानं घरं विकताना मुसलमानांना न विकणं. छोट्या छोट्या गोष्टी असतात. वस्तू विकत घेताना मुसलमानाकडनं न घेणं, ह्या सगळ्या करायला पाहिजेत. छोटे छोटे उपाय आहेत. हलालचा स्टॅम्प असलेली वस्तू विकत घ्यायची नाही. घरामध्ये येणारा कार्पेंटर, प्लंबर, वायरमन मुसलमान येणार नाही याची खबरदारी घेणं. टॅक्सी बुक करताना मुसलमान नसेल अशी टॅक्सी बुक करणं, थोडा वेळ वाट बघणं, 4 वेळा कॅन्सल मारावं लागलं तरी चालेल. अशा छोट्या छोट्या उपायांनी याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. नाहीतर तो म्हणाला ना की एक दिवस भारताचा पंतप्रधान हा बुरखाधारी महिला होईल. वेळ लागणार नाही. घाबरवत नाही आहे, सावध करतो आहे. या सगळ्या आनंदामध्ये वाहून जाऊ नका. थोडंसं लक्ष ठेवा. MIM 125 नगरसेवक, बस थोडंसं जागं करायचं आहे. माझ्या डोक्यात जी घंटी वाजली, जे सावरकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी मला इतिहास शिकवला आहे, इतिहास वाचायला शिकवलं आहे, जागं करायला शिकवलं आहे, तेच मी तुमच्यापर्यंत माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. पटलं तर बघा, नाहीतर मग भविष्य लिहिलेलंच आहे आपलं. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.